नमस्कार मित्रांनो, पॅन 2.0 याबद्दल सरकारकडून अपडेट आलेले त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। होय, सरकारने जुन्या पद्धती बदलून नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पॅन कार्ड प्रणाली आणलेली आहे। यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। काय आहेत बदल हे आपण आज जाणून घेणार आहोत। पॅन कार्ड हे आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे। सरकारने पॅन कार्डची नवीन आवृत्ती म्हणजे पॅन 2.0 सादर केली आहे। यात अत्याधुनिक तंत्रज्ञान व अधिक सुरक्षितता प्रदान करणारे अनेक वैशिष्ट्य असतील। चला तर या पॅन मध्ये काय वैशिष्ट्य आहेत, पॅन 2.0 मध्ये काय वैशिष्ट्य आहेत हे आपण जाणून घेऊ। या नव्या पॅन कार्डवर डायनामिक QR कोड असेल। त्याचबरोबर हा QR कोड तुमच्या आर्थिक आणि वैयक्तिक माहितीला रिअल टाइम मध्ये सुरक्षित ठेवेल। पॅन कार्ड धारकांना आपले कार्ड अपग्रेड करण्यासाठी कोणतेही नवे शुल्क द्यावे लागणार नाही। याशिवाय पॅन कार्ड बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती आणखी सोपी करण्यात आलेली आहे। कागदपत्रांची गरज कमीत कमी असेल आणि नव्या तंत्रज्ञानामुळे प्रक्रिया ही जलद आणि सुलभ होईल। जर तुमच्याकडे पॅन कार्ड आधीच बनलेला असेल, तुम्ही आधीच पॅन कार्ड जर काढलेला असेल तर काळजी करण्याचं काही कारण नाही। तुमचं जुनं पॅन कार्ड वैध राहणार आहे, म्हणजे ते चालूच राहील, पण ते नवीन 2.0 प्रणालीसाठी फ्रीमध्ये अपग्रेड करावं लागेल। तुम्हाला फक्त आधारच्या साहाय्याने डिजिटल ओळख प्रस्थापित करावी लागेल। अपग्रेडसाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल नंबर पॅन कार्डशी जोडलेला असावा। तो अपडेट करण्यासाठी UTI किंवा NSDLच्या वेबसाईटवर जाऊन फ्रीमध्ये तुम्ही ते पॅन कार्ड जे आहे ते अपडेट करू शकता आणि ही प्रोसेस सोपी आणि विनामूल्य आहे। पॅन कार्ड हे आपल्या आर्थिक व्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक असा दस्तावेज आहे। बँक खातं उघडण्यासाठी असेल किंवा 50,000पेक्षा जास्त किमतीच्या व्यवहारांसाठी आपल्या आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी पॅन कार्डची गरज भासते। त्यामुळे पॅन 2.0 चा बदल देशासाठी मोठं पाऊल आहे। तर मित्रांनो, पॅन 2.0 संदर्भात तुम्हाला काही शंका असतील तर खाली कमेंट करा। माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि शासन सेवा या चॅनेलला सबस्क्राईब करा।